चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये नित्यनैमित्तिक जे कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये सकाळी काकड्यापासून संध्याकाळच्या भजनापर्यंत विविध कार्यक्रम असतात. यामध्ये चिंतनशील अशी एक गोष्ट असते, त्याला प्रवचन असं म्हणतात, की ज्याच्यातून काही बोध प्राप्त व्हावा. यामध्ये सेवा हा प्रकार जो सांगितलेला आहे तो सेवा प्रकार, सकाळी काकड्याला उठणारी मंडळी ही सुद्धा सेवित आहेत आणि सायंकाळी लाईट बंद करणारा हा गृहस्थ सुद्धा सेवेमध्ये आहे. या सर्व प्रकारामध्ये आपण जर विचार केला तर या स्वरूपानं सप्ताहामध्ये किंवा आध्यात्मिक कार्य चाललेलं आहे अशा ठिकाणी किंवा मंदिराच्या ठिकाणी अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. विशेष करून ज्या व्याप्त स्वरूपामध्ये आपण परमेश्वराची आराधना करत असतो, ती परमेश्वराची आराधना आपल्याकडून यथोचित व्हावी याच्यासाठी जे अनेक मार्ग घालून दिलेले आहेत त्या मार्गामध्ये सप्ताह हा एक मार्ग आहे, की ज्याच्यामध्ये आपण 7 दिवसामध्ये वेगवेगळ्या गोष्टी चिंतनशिलामध्ये आणाव्यात आणि त्या चिंतन करत असताना त्याचा अवलंब आपण वर्षभर करत राहावं आणि पुन्हा पुढच्या वर्षी 7 दिवसामध्ये आपण जे केलेलं आहे किंवा करतो आहोत ते योग्य आहे का अयोग्य आहे याची चाचपणी पुन्हा करण्यासाठी यावं. याच्यासाठीच आपल्या पाठीमागच्या महाजनो येन गतस पंथा मोठ्या लोकांनी सप्ताहाची सुरुवात गावोगावी अगदी केलेली. स्वरूप एकच असतं की याच्यामध्ये गावची मंडळी तयार व्हावीत, की ज्याच्यामध्ये भजन असेल, पूजन असेल, नामस्मरण असेल, चिंतन असेल, या सगळ्या गोष्टीमध्ये गावातली मंडळी तयार व्हावीत. कारण जोपर्यंत मी सेवा केली पाहिजे हा विचार आपल्या मनामध्ये येत नाही तोपर्यंत आपण त्या सेवेसाठी प्रवृत्त होत नाही. किंबहुना कोणत्याही गोष्टीचा फायदा हा मला वैयक्तिक आहे, स्वतःला आहे, हे जोपर्यंत समजत नाही, कळत नाही, तोपर्यंत आपण ते कार्य करायला प्रवृत्त होत नाही. ज्यावेळेला कळेल की याच्यातून मला फायदा होतो त्यावेळेला आपण ते कार्य सहज करत असतो. एक गाय घेतली आणि त्या गायीच्या दूध आपण घालून, डेअरीला दूध घालून त्याच्यावर आपण काही 4 पैसे मिळवायचे म्हटले तर ते तुटपुंजे पडतात, कमी पडतात, कारण त्याचं खाद्य, इतर सगळी मेहनत, या सगळ्या गोष्टी. मग त्यावेळेला माणूस विचार करतो, आता हा फार शिकलेला आहे असं नसतो, पण तो विचार करतो हिच्या जोडीला आणखीन एक गाय असेल तर काय होतंय की एका गायीचं दूध जे आहे ते निव्वळ फायद्यासाठी आपल्याला वापरता येईल. म्हणजे पूर्वी अगदी 10 दिवसाला एक 1500 रुपये मिळत होते आणि आता 3000 रुपये जर मिळायला लागले, याचा अर्थ ते 1500 आणि हे 3000 असे 4500 रुपये आपल्याला मिळतात. मग आपली इच्छा काय होते की हा फायदा आपल्याला आहे, हा फायदा करून घ्यायचा झाला तर मग दोन्हीच्या 3 झाल्या तर त्रास जरी झाला तरी पुढं आपल्याला दिसणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळं तो त्रास सुद्धा कमी वाटायला लागतो. मग अगदी दोन्हीच्या 7 पर्यंत जरी गेल्या गाई तरी सुद्धा माणूस तिथं थांबत नाही. याचा अर्थ तिथं वैयक्तिक फायदा, माझं एकच उदाहरण आहे, लक्षात आलं का बघा, की वैयक्तिक फायदा जोपर्यंत माणसाला कळत नाही तोपर्यंत आपण ते कार्य करायला प्रवृत्त होत नाही, हा सिद्धांत आहे. परमार्थात तसं आहे का? हो, परमार्थात तसंच आहे. मग आता तुम्ही असं का म्हणाल, संसारातील उदाहरणं घेतल्याशिवाय परमार्थातला कोणताही सिद्धांत पूर्ण होत नाही. लक्षात येते काय बघा, परमार्थातला कोणताही सिद्धांत आहे तो सिद्धांत संसारातील उदाहरणं घेऊनच पूर्ण करावी लागतात. हे माझं मत नाही, शास्त्राचं मत आहे. संसारातून अलिप्त राहून संसार पूर्ण पार करण्यासाठी जोपर्यंत आपण प्रयत्न करत असतो त्यावेळेला विचारावं शास्त्रालाच की संसाराची उदाहरणं कशाला देता? संसारातून निवृत्त होण्यासाठी, संसारातून मुक्त होण्यासाठी तर परमार्थ आहे. मग संसाराची उदाहरणं का? तर परमार्थातले सिद्धांत बळकटी यायचे असतील तर त्याच्यासाठी संसारातलीच उदाहरणं वापरावी लागतात. हे वेदशास्त्रापासून ते आजपर्यंतच्या संतांच्या वचनापर्यंत
आपण जर विचार केला, पालयाची जतन तरी प्रत्यय येती कण, असं तुकोबराय अभंगामध्ये म्हणतात. पाल्याचं जतन करा म्हणजे कण प्रत्यय येतील. असं संसाराचं उदाहरण आणि आपल्या प्रॅक्टिकल जीवनातलं अगदी अनुभवाचं उदाहरण आपल्याला देतात. म्हणून आपल्याला आज एक विषय आपल्या समोर घेतोय चिंतनासाठी, की ज्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं सेवा नेमकी कशी केली पाहिजे, का केली पाहिजे आणि त्याच्यातून फायदा काय आहे. देवाचं नामस्मरण घेणं ही उपासना आहे. देव पूजणं ही सेवा आहे. आम्हाला अजूनही परमार्थामध्ये अनेकांना असा भ्रम तयार झालेला आहे, मी जे कार्य करतोय तो परमार्थ आहे असं प्रत्येकाला वाटायला लागलेलं आहे. प्रत्येकाची असंच वाटते, मी पारायणला बसलो माझा परमार्थ, मी वाचन केलं माझा परमार्थ, मी नित्यनेम केला म्हणजे माझा परमार्थ. ध्यानात येतं का बघा. म्हणजेच याचा अर्थ की परमार्थ म्हणजे आम्ही आमच्या भोवतीनं स्वतःच्या भोवतीनं घालून घेतलेले कुंपण म्हणजे परमार्थ, असं आता प्रत्येकाला वाटायला लागलेलं आहे. पण शास्त्र नेमकं काय सांगतं, परमार्थ म्हणजे नेमकं काय. सर्वश्रेष्ठ अर्थाची प्रचिती ज्या ठिकाणी येते त्याचं नाव आहे परमार्थ. ज्याच्यामध्ये सर्वश्रेष्ठ स्वरूपाचा अनुभव येतो त्याचं नाव आहे परमार्थ. ज्याच्यामध्ये अज्ञानाची उकल होऊन ज्ञानप्राप्तीचं स्वरूप प्राप्त होतं त्याचं नाव आहे परमार्थ. अहम ब्रह्म अस्मीचा साक्षात्कार जोपर्यंत आपल्याला होत नाही तोपर्यंत परमार्थाची सिद्धी झाली असं म्हणता येत नाही. पण झाल्यानंतर ते सांगता येतं का, अजिबात सांगता येत नाही. पण झालेली व्यक्ती कशी ओळखायची, तर ती अगदी नवीन चालू केलेल्या परमार्थापेक्षा कितीतरी सामान्यातील सामान्य राहत असते. शास्त्रीय प्रक्रिया थोडीशी अवघड आहे. तत्वमसी महावाक्याचा उपदेश झाल्यानंतर अहम ब्रह्मास्मी हा सिद्धांत आपल्या अंतःकरणामध्ये असतो. गुरु कुठून ज्ञान आणून देत नाहीत, आपल्याजवळ असतं. त्याच्यामध्ये ते भरही घालत नाहीत. फक्त आवरण नावाचा दोष असतो. त्या आवरण नावाच्या दोषाच्या निवृत्ती करता ते सतत प्रयत्न करत असतात. हे अज्ञानाचं आवरण असतं, अज्ञानाचंही आवरण असतं. आता हे आवरण निवृत्त होण्यासाठी आपल्याला दोन गोष्टींची आधी क्रिया करावी लागते, ज्याला आपण आजच्या भाषेमध्ये म्हणतो की अनुभव घ्यावा लागतो. ती सेवा असते. मल आणि विक्षेप या दोन गोष्टी त्याच्यामध्ये येतात. मलाची निवृत्ती व्हावी आणि विक्षेप निवृत्त व्हावा म्हणजे परमार्थाशी अनुकूलता अंतःकरणामध्ये वाढावी. म्हणून आपल्याला मी सांगून गेलो की परमार्थ म्हणजे मी जे करतो आहे तो परमार्थ, असं आपल्याला प्रत्येकाला वाटायला लागलेलं आहे, माझ्यासहित. पण शास्त्राला नेमका परमार्थ कसा अभिप्रेत आहे, संतांना कसा अभिप्रेत आहे, संतांनी तो कसा केला, ध्यानात येतं का बघा. वेदानं सांगितलं आणि संतांनी ते करून दाखवलं. लक्षात येतं का. म्हणून वेदाचा तो अर्थ आम्हाशीचा ठावा का, तर वेदानं सांगितलं पण जगून कसं कोणी दाखवलं, संतांनी दाखवलं. आणि त्याच्यासाठी आपल्याला संत चरित्र ही अत्यंत महत्वाची गोष्ट असते. का गरज आहे संतांच्या चरित्राची, त्यांनी काय केलं आणि मग आम्ही काय केलं पाहिजे. म्हणून देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौच मार्चनम ब्रह्मचर्य अहिंसाच शारीरम तप उच्यते. फार तपश्चर्या करावी लागत नाही. आपण सर्वजण गृहस्थाश्रमी आहोत. पण गृहस्थाश्रमी माणसाला कमीत कमी 3 तप तरी करावी लागतात, ज्याला एक शारीरिक तप म्हटलं जातं, दुसरं वाचिक तप म्हटलं जातं. बघा की कायिक, वाचिक आणि मानसिक या 3 तपामध्ये ज्यावेळेला आपण जातो, ती पूर्ण करतो, त्यावेळेला आपल्याला तत्वमसी या महावाक्याचा उपदेश करण्यासाठी गुरु शोधत येतात. गुरूंची भेट होते. जगद्गुरु तुकोबरायांनी विक्षेप अंतःकरणामध्ये वाढला आणि तो विक्षेप नाश करण्यासाठी एकांताचा वास स्वीकारला. तो का म्हणे, आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. एकांतामध्ये राहून काय खाणार तुम्ही असे विचारलं तर ते म्हणतात ब्रह्मरस सेवू सदा. म्हणजे ब्रह्मरसाचं आम्ही सेवन सदा म्हणजे नेहमी नित्य करतो आणि एकांतामध्ये राहतो. मग आता एकांतामध्ये, या एकांत या शब्दाचा अर्थ आपल्या भाषेमध्ये वेगळा आहे आणि संतांच्या भाषेतला वेगळा आहे. आपल्या भाषेतला एकांतवास म्हणजे एकटा कुठेतरी जाऊन बसणं, हा एवढा शब्द आहे. कारण आम्ही शब्दाचे वाच्यार्थ घेणारी माणसं आहोत.
पण शब्दाला अर्थ वेगळे वेगळे आहेत. शास्त्रामध्ये शब्दाचे अर्थ सांगताना काव्यमेषस्य अर्थ कृते व्यवहार विदेश विवेक रक्षते अशा पद्धतीने व्याप्ती सांगितलेली आहे. एका शब्दाचे किती अर्थ असू शकतात, तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे आहे ते आपल्याशी सांगून जातो, कारण एवढा वेळ नाही आपल्याकडे पूर्ण सांगण्यासाठी. वाच्यार्थ, लक्ष्यार्थ आणि व्यंग्यार्थ या 3 अर्थानं शब्दाची उकल होते. वाच्यार्थानं शब्दाला काय सांगायचंय, शब्दाचं काय ज्ञान होणार आहे, लक्ष्यार्थानं शब्दाचा अर्थ काय कळणार आहे आणि व्यंग्यार्थाने काय अर्थ होणार आहे, हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत संत वाङ्मय आपण कितीही वाचत बसलो तरी उपयोग होत नाही. काही बुद्धिनिष्ठ माणसं असतात, ती बुद्धिनिष्ठ माणसं फक्त वाच्यार्थ बघतात, लक्ष्यार्थ त्याच्यामध्ये आणि व्यंग्यार्थ त्याच्यामध्ये काय आहे तो शोधत नाही. काही जण लक्ष्यार्थ व्यंग्यार्थ शोधतात, वाच्यार्थ शोधत नाहीत. ते कुणासाठी आहे हे पहिल्यांदा कळावं. म्हणून तुकोबारायांनी सांगितलं की अधिकार तैसा दावियाला मार्ग चालत आहे मग कळोय. जोपर्यंत आपण मार्गक्रमण करत नाही, चालत नाही, तोपर्यंत आपल्याला तो मार्ग कळत नाही, सुचत नाही आणि त्या मार्गावरचे फायदे तोटे कळत नाहीत. म्हणून आपल्याला एकच माहित असतं की मी परमार्थ करतो म्हणजे मी वारकरी झालेलो आहे, मी सप्ताहामध्ये 7 दिवस जातो, मी पारायणला बसलो, मी देवपूजा करतो, मी काकड्याला हजर असतो, म्हणजे मी परमार्थ आहे. त्याच्यासाठी एक उदाहरण आपल्याला फक्त सांगतो की गतानुगतिक लोक न लोक पारमार्थिक गंगा सैकत लिंगेण गतम मे ताम्रभाजनम. एक श्लोक आहे संस्कृत मध्ये. शास्त्र काय सांगतं बघा की न पारमार्थिक, मी पहिल्यांदा आपल्याला सांगितलेलं आहे की आपण सगळे पारमार्थ करतो असा एका भ्रमामध्ये आहे की आपण खरोखर परमार्थ करतो, हे आता चाचपून घ्यायचं आपण. लक्षात आलं का बघा. म्हणजे याच्यासाठी सप्ताह असतो, याच्यासाठी प्रवचन असतं, याच्यासाठी कीर्तन असतं आणि जे काकड्यापासून हरिपाठापर्यंत जे असतं ती सेवा असते त्याच्यामध्ये. ध्यानात येतं का बघा. पण आता अलीकडल्या काळामध्ये एक विशिष्ट आणि वेगळ्या पद्धतीची चालरीत पडलेली आहे परमार्थामध्ये, विशेषतः सप्त्यांच्या मध्ये. प्रवचनला जो वर्ग असतो ऐकायला तो कीर्तनला नसतो. त्यांना कीर्तन आवडत नाही. म्हणजे का आवडत नाही ते काय तो विषय माझा नाही, पण आवडत नाही हे. म्हणजे बऱ्याच जणांना विचारलं मी, तुम्ही प्रवचनला मगाशी होता, कीर्तनला आला नाही काल तुम्ही रात्री, तर ते म्हणले आम्हाला ते काही कीर्तनाचं कळत नाही, प्रवचनातलं कळते. काही जणांना कीर्तन आवडते, ते प्रवचनला नसतात. त्यांना विचारलं तर ते म्हणतात आम्हाला ते गायन वगैरे करायला आवडते, त्याच्यामुळं प्रवचन आम्हाला आवडत नाही, कीर्तन आवडत आहे. हा प्रकार नेमका काय आहे? म्हणजे हा प्रकार आम्हीच आमचा ठरवलेला आहे की मला हे आवडत नाही म्हणून मी जात नाही. 7 दिवसाची सेवा हा जो प्रकार आहे तो प्रकार आमच्या कधीही ध्यानात आलेला नाही. त्या श्लोकाचं स्पष्टीकरण फक्त आपल्याला सांगतो आणि मी पुढे जातोय की गतानुगतिक लोक न लोक पारमार्थिक. एका पाठीमागून एक जाणारे लोक कधी पारमार्थिक नसतात. ध्यानात आलं का बघा. कधी पारमार्थिक नसतात. एखाद्यानं पुढच्यानं माळ घातली म्हणून मागच्यानं घालायची, हा पारमार्थिक आहे का? नाही. त्या माळेचा हेतू काय आहे, उद्देश काय आहे हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत काहीच नाही. नाहीतर मग सगळ्यात महत्वाची गोष्ट असते जी पालकांनी पूर्ण करायची असते, आई वडिलांनी पूर्ण करायची असते, की त्याला माळेचं महत्व जन्मापासून कळावं. त्याच्यासाठी आई जी असते ना, ती आई मदालसी सारखी असावी लागते. ध्यानात येतं का बघा. आई मदालसी सारखी असावी लागते की जिनं हट्ट धरावा, बाळाला पाळण्यामध्येच 12व्या दिवशी माळ घालावी. का? जे गळ्यामध्ये आहे ते नेमकं काय आहे लहानपणापासून त्यानं समजून घेत जावं. कुणीतरी घातली म्हणून मी घातली हा स्वभाव, हा प्रकार हा उच्चस्तरीय आहे. म्हणजे जे सगळं काही झालेलं आहे, आता माळ घालणं एवढंच शिल्लक राहिले, कधी मृत्यू येईल सांगता येत नाही म्हणून माळ घातली मी. घातलीच कशाला माळ हे ध्यानात येतं का बघा. आता त्याचा पुढचा विषय, तो माळ घातल्याचा विषय मोठा येतो, तिकडे जात नाही मी. फक्त इथं आपल्याला सेवेसाठी येतोय. आणि गतानुगतिक लोक पारमार्थिक न का, त्याला एक उदाहरण दिलेलं आहे. गंगा सैकत लिंगेण गतम मे ताम्रभाजन. आपण जर नदीला, गंगा नदीवर गेला काशीला, तर त्या ठिकाणी वाळूच्या त्या विस्तीर्ण अशा प्रदेशामध्ये अनेक लोक येतात. आजही ती प्रकार चालू आहे, आज ही पद्धत चालू आहे.
आणि आपलं तीर्थक्षेत्र जे आहे, जे आपण चंद्रभागा म्हणतो, तिथं सुद्धा दिवा का सोडायचा चंद्रभागेला, याचं उदाहरण उत्तर कोणाकडे आहे का? तिनं पुढची सोडला म्हणून मी सोडायचं. मग कधीतरी प्रश्न विचारून बघा, शोधून बघा. मला वाटतं आता गुगल पण आहे आपल्याकडं. काय अडचण आहे सांगा, की का दिवा सोडायचा पाण्यामध्ये? बरं, तो दिवा कशाचा पाहिजे, कसला पाहिजे, त्याच्यातली साधनं कोणती पाहिजे, याचा विचार सगळा करा ना. 10 रुपयाला एखाद्यात मिळते म्हणून लावले आणि गावापर्यंत येऊन सांगायचं, तिथनच चालू करायचं सांगायला मी दिवा सोडला म्हणून. ते कुठंपर्यंत? गावापर्यंत येऊन सांगायचं असते. त्याच्या पाठीमागची कथा मोठी काय आहे ते विश्वामित्रानं वचन दिलेलं आहे नदीला. शतुद्री नदी जी आहे, ती शतुद्री नदीला त्यावेळेला विश्वामित्रानं वचन दिले की तुझं पूजन हे माझे पुढचे वंशज करतील. मानवाहा यश पूजयंती माम, असं तो सांगतोय. लक्षात आलं का? बघा, विचार आपण केला पाहिजे की पुढचा करतोय म्हणून मी करावं का? काय झालेलं होतं, एक संन्यासी होता. तो संन्यासी काशी तीर्थक्षेत्रामध्ये गेला. आता संन्यासीच्या हातामध्ये जे कमंडलू होतं, त्या कमंडलूमध्येच तो भिक्षांना मागत होता. ते त्याच्यामध्ये काही द्रव्य मिळालं, त्याच्यामध्ये काही मिळालं तर ते खायचं आणि जायचं पुढं. असा तो दरमजल करत गेलेला होता. त्याला परत यायचं होतं ना दर्शन घेऊन. पण झालं काय की तांब्याचं जे पात्र आहे, ते तांब्याचं पात्र तसं बाहेर जर ठेवलं आणि आपण नदीमध्ये आंघोळीसाठी गेलो, त्या गंगेमध्ये पाण्यामध्ये आंघोळीसाठी गेलो, तर ते भांड कोणीतरी नेईल असा त्याचा शंका मनामध्ये आली. म्हणून तो काय करायचं, आता संन्यासीच्या अंगावर वस्त्र किती, त्यानं ते वस्त्र तिथं काढून ठेवलं, तिथं ते भांड ठेवलं आणि आत आंघोळीसाठी गेला. पण डुबकी मारण्यापूर्वी त्याच्या मनात मध्ये विचार आला, आपण डुबकी मारलीच आणि त्याच वेळा कोणीतरी ते भांड नेलं तर किमान जाताना हातावर कोण देणार हो? शेवटी तुमच्याकडे काहीतरी पात्र असेल तर तुम्हाला लोक देतील. लक्षात आलं का? बघा, म्हणून तो विचार करत होता आणि पाण्यामध्ये गुडघ्या इतक्या गेलेल्या पाण्यातून परत आला. तो परत विचार करायला लागला की आता काय करायला पाहिजे आपण. मग त्याच्या डोक्यामध्ये एक संकल्पना आली आणि ती संकल्पना त्यानं अंमलात आणली की जर आपण या ठिकाणी वाळूमध्ये छोटासा खड्डा काढला आणि त्याच्यामध्ये ती पुरून ठेवून त्याच्यावर जर कपडे ठेवली तर कपडे पण सुरक्षित, पात्र सुरक्षित. म्हणून त्यानं त्या पद्धतीनं कृती केली. हातानं वाळू बाजूला केली, छोटासा खड्डा काढला, त्याच्यामध्ये ते पातेले भांड ठेवलं आणि त्यावर वाळू ठेवली आणि कपडे स्वतःची त्याच्यावर पुन्हा ठेवली आणि तो आंघोळीसाठी गेला आणि बुडी मारण्यापूर्वी परत बघितलं, जसं चंद्रभागेत आपण करतोय तसं. लक्षात आलं बघा, चंद्रभागेला जाताना आपण काय काय घेऊन जातोय, आता काय घेऊन जात नाही. नवीन मोबाईल होता त्यावेळेला जात होतो घेऊन, पण ते चोरला जाते कळल्यानंतर ते पण बंद केलं. आता मला वाटतं काही अगदी म्हणजे आंघोळीचं जे कपडे आहेत तेवढेच घेऊन जातो, पण तसे पण ठेवायची सोय नाही आमच्याकडे. म्हणून काय करतो, एखादा माणूस उभा करतो, पण तो उभारलेला माणूस आहे काय बघायसाठी आपण नदीत जाऊन बघतोय त्याच्याकडे. म्हणजे खऱ्या अर्थानं आंघोळ केल्यानंतर सूर्याला अर्ध द्यायचं असते आणि इकडे पाठीमागे कळस बघून तिथं अर्ध द्यायचं असते. आपण बघतोय त्या माणसाला ज्याच्याकडे आपण कपडे दिले, आपल्या सोबतच असतोय, त्याच्याकडे आपण बघतोय. यानं तीच कृती केली, पाठीमागे बघितलं वळून, तर सफाई कामगार जे असतात ते सफाई कामगारांनी त्याची ती कपडे गोळा केली आणि टाकली बाजूला. आता म्हणला नंतर शोधण्यापेक्षा आंघोळ करण्याआधीच परत पूर्ववत जावं. पण पाठीमागे गेला तोपर्यंत ते ओलसर होतं की बाबा जिथं ठेवलेलं होतं ती. काठाला गेला, काठावरून त्याने एक फांदी झाडाची, हिरव्या झाडाची फांदी तोडली, मोडली आणि तिथं आणून रोवली, खोवली तिथं जिथं पात्र आपलं पुरून ठेवलेलं होतं तिथं. आता म्हटलं काय अडचण नाही, कारण हे काय कोण हलवणार नाही. म्हणून आत गेला आणि पुन्हा बुडी मारण्यापूर्वी बघितलं तर तिथं गाय जी होती ती गाय जात होती. तिनं तो पाला बघितला, ते तोंडात घेतलं, गेली खाईत ती. आता म्हटलं मोठी अडचण झाली. माणसानं कृत्य केलं तर जाणतेपणाने आणि जनावरांनी केलं तर अजाणतेपणाने. परत मागे गेला, अजून आंघोळ झालेली नाही. बघा पारमार्थी काय काय म्हणताय तुम्ही, ते त्यात शोधून घ्या कुठं आपण आहे ते. अजून आंघोळ झाली नाही, परत मागे गेला. आता म्हटला की हे सगळं करण्यापेक्षा आपण एकच करू, म्हटला की महादेवाची पिंडच तयार करू म्हटला. त्यानं वाळूची महादेवाची पिंड तयार केली. आता म्हटला देवाची असल्यामुळे कोण पाय देणार नाही, म्हणजे आपल्याला शोधायची गरज नाही. दुसरी गोष्ट म्हटलं की आपलं पात्र जे आहे ते पात्र आल्या आल्या मिळेल. आपणच केलेले म्हणलं आपण मोडायला हरकत, हे नियम असतात. परमार्थामध्ये आपणच नियम करतोय,
आपणच मोडतोय. ध्यानात येतं का बघा. म्हणजे घरातून बाहेर पडण्यापूर्वी ज्ञानेश्वरी वाचणारी अनेक माणसं आहेत, अनेक साधक आहेत. पण सकाळच्या अमुक वेळेलाच ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे अशी साधक फार कमी आहेत. ध्यानात येते का बघा. अमुक वेळेलाच रोज मोबाईल बघावा असं वाटतोय की नाही? वाटतोय. एक नियम आहे साधा की मोबाईल बघायला हरकत नाही, पण मोबाईल मी हातातला खाली कधी ठेवणार याला नियम घाला. बस. मी काय वाक्य सांगितले बघा. मोबाईल हातातला खाली कधी ठेवणार याला नियम घाला. फार नाही सांगावलं, या पोरांना आमच्या फार सांगावलं नाही. आम्हीच आई वडील जर मोबाईल 24 तासापैकी 6 तास बघत असेल तर त्या पोरांनी 12 तास बघितला म्हणजे काय अडचण आहे. अनुकरण प्रिय असतात ना ती. आपण ठरवायचं असते की माझी ड्युटी, माझं काम किती वेळ आहे, तर मोबाईल 1 तासाचं आहे. म्हणजे मी संध्याकाळी 6 ते 7 जर मोबाईल बघणार असेल तर 7 ला माझा मोबाईल माझ्या हातातनं बाजूला असला पाहिजे. मग एखाद्या दिवशी 6:30 जरी माझ्या हातात मोबाईल मी घेतला तरी 7 लाच बाजूला ठेवला पाहिजे. म्हणजे 1 तास बघायचा म्हणजे 7:30 ते 7:30 नाही. हा नियम आहे. लक्षात आलं का? तसं ज्ञानेश्वरी वाचन करत असताना सुद्धा हाच नियम आहे. घरातून बाहेर पडण्यापूर्वी देवपूजा केल्याशिवाय मी बाहेर पडत नाही हे वाक्य नाही. माझी देवपूजा सकाळी 6 वाजता होते हा नियम आहे. मग 7 ला बाहेर पडा, 6 ला बाहेर पडा, काही अडचण नाही. हा नियम कळतोय काय बघा. ही सेवा आहे. त्यानं काय केलं, आला तो त्यानं त्या संन्याशानं ती पिंड तयार केली. आता म्हटलं मागं बघायची गरज नाही. गेला, आंघोळ केली. आंघोळ करून ज्यावेळी येऊन बघितलं त्यावेळेला हजारो पिंडी तयार झाल्या. त्या नदीच्या त्या वाळूच्या त्या पात्रामध्ये हजारो पिंडी, आणि प्रत्येक जण ती पिंड तयार करता. हा आला आणि म्हटला हे नेमकं काय आहे. तर तो म्हटला की पुढची जी माणसं गेलीत ना त्यांनी पिंड केली आणि मग आंघोळ करायला गेलेत, म्हणून आम्ही आंघोळीला जाण्यापूर्वी पिंड करतोय आणि मग आत चाललोय आम्ही. कारण कुणीतरी याला बघितलेलं होतं. आंघोळीला जाण्यापूर्वी यानं पिंड केलेली बघितलेली होती. त्यामुळे प्रत्येकाला असं वाटायचं की हा काशीतला नियम कदाचित असावा की पिंड करायची आणि मग आंघोळ करायची. त्यामुळं हजारो लोकांनी पिंड तयार केलं. तर आता म्हणला गंगा सैकत लिंगेन गतम मे ताम्रभाजनम. गंगेच्या वाळूतील पिंडीमुळे माझं भांड गेलं ना तांब्याचं. आता किती हजार पिंड उकरून बघायला पाहिजेत, माझी कुठली कळणार. गतानुगतिक लोक न लोक पारमार्थिक, अशी पाठीमागून जाणारी माणसं कधी परमार्थ पूर्णत्वाला जाऊ शकत नाही. म्हणून बुद्धीच्या कसोटीवर, ज्ञानाच्या आकांक्षेवर आणि स्वतःच्या अनुभवावर ज्यावेळेला आपण परमार्थ करत असतो त्यावेळेला तो परमार्थ कडेला जात असतो. म्हणून सांगितलेलं आहे काय करावं याच्यामध्ये. तर याच्यामध्ये ही प्रस्तावना सांगितली. आता प्रवचन सुरुवात होते, लक्षात ठेवा. या श्लोकाची ही पूर्ण प्रस्तावना आहे. काय करायचं, मग काय केलं पाहिजे, शोध घेतला पाहिजे. काय शोध घ्यायचा? देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौचमार्जनम. कोणकोणत्या गोष्टी करा म्हणून सांगितल्या. शास्त्रानं अनेक गोष्टी करा म्हणून सांगितल्या आणि अनेक गोष्टी टाळा म्हणून सांगितल्या, म्हणजे करू नका अशा काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. लक्षात आलं का बघा. श्रावण सोमवार असतो. श्रावण सोमवार सोडण्यासाठी काय लागतो? सोमवार धरा नाही तर नाही धरा, पाहुण्यांच्याकडे जाता येते ना सोडायला. पाहुण्यांनी सांगितले की तिथं काय विचारतात काय तुमचा सोमवार असला तरच आत या? नाही ना. ना म्हणजे सकाळी जेवणारा माणूस सुद्धा संध्याकाळी जेवू शकतो सोमवारी पाहुण्यांच्याकडे सोमवार सोडायला गेल्यानंतर. पण तिथं काय करतात ते पाहुणे? बेलाचं पान देतात, ते ताटातच असतं. मग ते बेलाच्या पानानंच पाणी ओवाळायचं, ते तोंडामध्ये घालायचं, बाजूला ठेवायचं आणि मग आता सकाळी जेवलास त्याचं काय? सकाळी जेवलास त्याचं काय? तुझा सोमवार आहे का? नाही. लक्षात येते काय बघा. पण आम्ही काय करतो, पंक्तीला बसलोय ना, त्यानं कसं केलंय तसंच मी करायचं. मग कुणी विचार केलाय का बेलाच्या पानानं पाणी सोडून मगच श्रावण सोमवार सोडायचा असतो? याचा विचार कधी केलाय का? तुम्ही सांगणार नाही, पण तू विचार करा, त्याचा शोधा तुम्ही ती. लक्षात आले का बघा. असंच का काही रूढी म्हणून चालवायची? श्रावण सोमवारी उंबऱ्यावर पानं ठेवायची. कशाची पानं? झेंडूची पानं. का? शोधा ना. त्याचे 2 कारण आहेत, आध्यात्मिक आहे आणि वैज्ञानिक पण आहे. दोन्ही पण कारण आहेत. ती शोधा जरा, म्हणजे लक्षात येईल तुम्हाला.
त्याची उत्पत्ती काय असते, त्यावेळेला काय उत्पत्ती होते, एवढा क्ल्यू देऊन जातो पुढे मी फक्त. मग का मी तिथपर्यंत जात नाही, तिथपर्यंत पोहोचत का नाही? शेजारणीनं घातली पानं तोडून म्हणून आम्ही घालायची. याच्या पलीकडे काही नाही. मी बऱ्याच जणांना हे चौकस प्रश्न विचारत असतो, पण नाही, ती उत्तर येत नाहीत. पूर्वीपासून चालत आलं एवढंच, याच्या पलीकडे नाही. मग पूर्वीपासून का चाललं, त्यांनी का चालू केलं, त्यांनी का ठेवलं ते असं, मग आपण का ठेवायचं, का आटकुरी जत्रेसारखं ठेवायचं? माहिती आहे ना आटकुरी जत्रा कशी असते ती, कुणाला अजून त्याचं कारण सापडलेलं नाही, पण भावकीत कुणाचा तरी राग कुणावर तर येऊ नये म्हणून. अरे देवाचा राग आणण्यापेक्षा माणसातल्या भावकीतल्या भावकीचे राग असतात ते शांत करा, भावकी व्यवस्थित असते. आमच्यात काय असतंय, भावकीवर देवाचा कोप होईल म्हणून जत्रा करायच्या आणि भावकी भावकीत तिड बघा, त्याच्याशिवाय काय नाही. मग कधी कळणार आम्हाला हे? मग ते कळण्यासाठी आपल्याला अनेक गोष्टींचा विचार करावा लागेल. म्हणून परमार्थ करत असताना देव, द्विज, गुरु, प्राज्ञ, मी फक्त शारीरिक तप एवढीच सांगतोय गोष्ट आपल्याला. शारीरिक तप जर बघायचं झालं तर आपल्याला पहिल्यांदा परमार्थ करणाऱ्यांच्या साठी सांगितलेलं आहे, नाम जप यज्ञ तो परम, बाधून शके स्नानादी कर्म, नामे पावन धर्माधर्म, नाम परब्रह्म वेदार्थी. मौलींचं वचन आहे. मौली म्हणतात की नाम जप यज्ञ जो आहे, त्या नाम जप यज्ञामध्ये तुम्ही शरीरामध्ये जी वाणी आहे त्या वाणीनं नामस्मरण सतत घेत राहणं. लक्षात येतं का? त्याला नाम जप यज्ञ असं म्हणतात. त्या यज्ञामध्ये नाम सतत सतत घ्यायचं, ती एक आपली आहुती असते. मग शारीरिक तप पुढं देवाचं पूजन करणं. करतो की नाही आपण? घरामध्ये देवाचं पूजन करतो. आता देवाचं पूजन घरामध्ये करत असतो आपण. देवाचं पूजन घरात केल्यानंतर पुन्हा आपण काय करतो? मी थोडासा पाठिंबाच्या प्रवचनाचा संदर्भ आपल्याला देतो. गेल्या वर्षी याच दिवशी याच ठिकाणी, फक्त वेळ याच्या आधीची होती, त्यावेळी मी एक प्रश्न विचारला होता जाता जाता. गेल्या वर्षीच्या अभंगावर मी प्रवचन केलेलं होतं, स्वामी काज गुरुभक्ती या अभंगावर प्रवचन केलेलं होतं. आणि त्यावेळेला मी सांगितलं होतं की सेवापती, ज्याने ऐकले त्यांच्यासाठी तरी ऐका पुढंच. सेवापती याच्यामध्ये पतीची सेवा करणं हेच परम सुख पत्नीसाठी असतं. त्यावेळेला स्त्रियांना मी प्रश्न विचारला होता की आपल्या देवाऱ्यावर किती देव आहेत, पुढच्या वर्षी मोजून या म्हणून सांगितलं होतं. म्हणजे आज नाही, विसरलोय ना आपण, कारण मला माहित आहे की 7 दिवस टिकत नाही, तुमचं राहत नाही, कारण आमचं सातत्य नसतं, स्वाध्याय नसतो आपला. स्वाध्याय म्हणजे शब्द कळलाय का बघा? स्वाध्याय म्हणजे उजळणी नाही आमची कधी. परमार्थ आमचा का कडेला जायना झालाय? उजळणी नाही आमची. ऐकणं एवढंच आमचं चाललेलं आहे, वाचन एवढंच चाललेलं आहे, पण उजळणी याचं नाव आहे चिंतन. एकदा तुम्हाला चिंतन करण्याची सवय लागली, आपोआप मनन करण्याची सवय लागते. आणि मनन करण्याची सवय लागली की निधिध्यास आपोआपच लागतो. जागृती, स्वप्न, सुषुप्ती तिन्ही कालामध्ये एकच गोष्ट यायला चालू होते, कारण ते निधिध्यासामध्ये जावं लागतं. असं कुणाकुणाला वाटले हे 1 महिन्यापूर्वी, म्हणजे संयोजकांना सोडून, म्हणजे अगदी आमचे संयोजक इथले त्यांना सोडून असं वाटले का कुणाला की आपल्या गावातला सप्ताह मोठ्यानं झाला पाहिजे? नाही झालं. कारण का? बरं वाटलंही असेल, मग नुसतं वाटून चालतंय का? नाही. मग अभ्यास, त्याला स्वाध्याय म्हणतो आपण. चिंतन झाले का? नाही. चिंतनानंतर मनन झाले का? नाही झालं. मग सप्ताह चालू असताना सुद्धा गावात सप्ताह आहे असं स्वप्न पडलंय का? स्वप्नाचा मी विचार करतोय. पडले का? नाही ना. का पडणार नाही? कारण आम्ही पाठीमागचे 2 टप्पे पार केलेले नाहीत. म्हणून परमार्थ करत असताना चिंतन, मनन, निधिध्यासन या 3 गोष्टीवर फार प्राबल्य ठेवावं लागतं, तरच आपल्याला परमार्थ कडेला आपला जातो. मग तुमचं नाम घेताना सुद्धा जरी तुम्ही ती चिंतन ठेवलं तरी चालतं. सतत 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 नामस्मरण करत राहिला तरी काही अडचण नाही, पण त्याचंच चिंतन, त्याचंच मनन आणि त्याचंच निधिध्यास असला पाहिजे, तर नाम सकल तीर्थ पूर्ण होतं. ध्यानात येतं का बघा? म्हणजे देखल्या देवा नमस्कार कधी असू नये. आपण काय करतो? देखल्या देवा नमस्कार करत असतो. उगवत्या सूर्याला नमस्कार करायचा, मावळत्या सूर्याला कुणी करायचा?
अरे तो मावळायला लागला याचा अर्थ उद्या उगवण्यासाठी आहे, हा विचार आमच्या मनामध्ये कधीही नसतो. षोडशोपचार देवपूजा ज्याला आपण म्हणतो, ती देवपूजा आपल्याकडे असली पाहिजे. ही शारीरिक तप आहे, शरीराचं तप आहे. ग्रंथपूजा शारीरिक तप आहे. ध्यानात येतं का बघा. ही आपल्याला देव द्विज म्हणजे ब्राह्मण पूजा, ही सुद्धा शारीरिक तप आहे. पुढे आहे गुरु प्राज्ञ. आता गुरु प्राज्ञ म्हणजे गुरु म्हणजे आपण ज्यांना गुरु मानतो त्यांची सेवा करणं शरीरानं, आणि प्राज्ञ म्हणजे विद्वान माणसाची सेवा करणं. आता याचा प्रत्येकाचा एक एक शब्द घेऊन आपण जर खोड करत गेलो तर आपल्याला ध्यानात येईल. माऊलींनी इतकं सुंदर त्याच्यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे की देवाची सेवा कशी करावी. आता घरातल्या देवाला सगळे जर पूजाय घरातले गेलो आपण तर त्या देवाचं काय होईल सांगा. थोडासा विचार करा. म्हणजे घरामध्ये छोटासा टाक असतो, देवाची मूर्ती असते. प्रत्येकानं जाऊन त्याला गंध लावला तर तो देव दिसेल का? प्रत्येकानेच त्याला फुलं घातली तर तो देव दिसेल का? दिसेल का? नाही दिसत ना. याचा अर्थ काय आहे की जो देवपूजा करतो आहे त्या देवपूजेमध्ये किमान आपण अंतःकरणानं समाविष्ट असणं, मनानं समाविष्ट असणं. ध्यानात येतं का बघा. कल्पित कल्पित इत्यादी इत्यादी तो भाग शास्त्रातला सखोल आहे, तो मी नाही मांडत आपल्यासमोर. परंतु किमान आपण तिथपर्यंत असणं, तिथं पोहोचणं, इथपर्यंत तरी असावं. आता इथे येतोय मी जिथं सप्ताह चालू आहे, जिथं आध्यात्मिक कार्य चालू आहे, त्या ठिकाणी शारीरिक तप कोणता आहे हो? तर तिथं फार मोठं आहे. तया प्रिया देवालया यात्रा देखी करावया, आठही प्रहार जैसे पाया उळीग घापे. देवालया 18ही प्रहारे म्हणजे 8 प्रहार तुम्ही या देवालयामध्ये काम करू शकता. शारीरिक तप उच्चते, त्याला शारीरिक तप म्हटलं जातं. मग असं कसं काय काय करायचं आपण प्रश्न विचारावा, त्यांनाच प्रश्न विचारावा की काय सेवा करायची म्हणजे नेमकं काय करायचं. येऊन बसायचं म्हणजे सेवा करायची का? इथे येऊन काय काय केलं पाहिजे. मग आपल्याला सांगतील देवांगण मिरवाया, अंगोपचार पुरवळया, करावया म्हणिया शोभती हात. आता कळले काय बघा. काय करा, इथं आल्यानंतर या मंदिराच्या परिसरामध्ये एखादं लांबवरून आलेलं झाडाचं पान, झाडाचं पिकलेलं छोटस पान लांबवरून आलंय, ते इथं नाही कुठं, ते लांबवरून आले पण पडलंय कुठं, ते मंदिराच्या आवारात पडलेलं आहे. ते पान जरी तुम्ही उचललं आणि योग्य ठिकाणी त्याची विल्हेवाट लावली तरी शारीरिक तप उच्चते. तरी ते शारीरिक तप, इतकी सूक्ष्मता आहे शारीरिक तपाची. परमार्थ म्हणजे काय? नीटनेटके कपडे घालून मिरवणं म्हणजे परमार्थ का? शारीरिक तप म्हणजे हे आहे. इथे येऊन झाडू मारणे शारीरिक तप आहे. इथं येणाऱ्या लोकांची बसायची व्यवस्था करणे शारीरिक तप आहे. म्हणजे मी सूक्ष्मता फक्त सांगतो जी पुराव्यानिशी आहे आपल्याकडं. ध्यानात येतं का बघा. नाहीतर मग तत्वज्ञान, आत्मज्ञान आणि ब्रह्मज्ञान याच्या पलीकडे आपण गेलो की मग लोक म्हणतात महाराजांनी ब्रह्मज्ञान सांगितलं, काय कळाय नाही महाराजांच्याकडे, आपल्याकडे चला उठून जाऊया. ते ऐकायचं असेल तर आश्रमात दर रविवारी या, काही अडचण नाही, तेही सांगतो. परंतु इथं कोणती क्रियाशीलता पाहिजे लक्षात येतं का? एखादं फूल कोमेजलेलं आहे पण ते मंदिराच्या आवारात आहे, तर ते उचलणं आणि त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावणं शारीरिक तप. एखादं कसपट उचलणं, बाजूला ठेवणं शारीरिक तप. येणा जाणाऱ्यांच्यासाठी एखादा अडथळा करणारा छोटासा दगड बाजूला करणं शारीरिक तप. ध्यानात येतं का बघा. आता हे इथलं झालं. मग आपण म्हणू आता माझं पुढचं काय तप. एक उदाहरण फक्त मी सांगणार आहे, मी पुढे जाणार आहे. आपण वारीला चाललोय, आपण सोहळ्याला जातो, निश्चित जातो. सोहळ्याला गेल्यानंतर बरेच जण 23 दिवस चालण्यासाठी असतात किंवा 26 दिवस जे असतील ते 1 महिन्याचे असतात, त्याच्यामध्ये चालण्यासाठी बरेच जण जातात. काही जण, आता तो शब्द वापरत नाही, परंतु भेटीसाठी जातात. आपली लोक व्यवस्थित आहेत का हे बघण्यासाठी काही जातात. काही जण फक्त सोहळा कसा चाललाय बघण्यासाठी जातात. तर काही जण एन्जॉय म्हणजे नुसतं जाऊन यायचं. 4 दिवस वारीत चालून आलो,
लक्षात आलं काय बघा, ते कावळ्यासारखं असते नुसतं. पाऊस आला भिजलं आणि ऊन आलं वाळला, त्याच्यावर काही परिणाम पडत नाही. शारीरिक तप, तुम्ही चाललात वारीला, अतिशय चांगली गोष्ट आहे. पण तुकोबारायांच्या भाषेमध्ये जर बोलायचं, त्यांची तिखट भाषा आहे. पुण्य करता होय पाप, दुग्ध पाजुणी पोशिला साप. सर्वाभूती द्यावे अन्न, द्रव्य पात्र विचारून. तुकोबारायांचा इतका सुंदर अभंग आहे, थोडस चिंतन त्याच्यावर बारकाईनं करून बघा, तुम्हाला लक्षात येईल. सगळ्यांना अन्न द्या, तुम्ही अन्नदान सगळ्यांना करा, पण पैसे देताना मात्र द्रव्य पात्र विचारून, पुढचं पात्र कोणतं आहे हे विचारा आणि मग दान द्या. ते त्याच्याशिवाय ते द्यायचं नाही. हे ध्यानात येतं का बघा. आपण सोहळ्याला जात असतो, चालायला लागलोय आपण, आता शारीरिक तप मी सांगतोय, त्यातलं एक उदाहरणाने पुढे जातोय. जे तरुण आहेत त्यांनी चालून गेल्यानंतर आपण तंबूच्या जवळ जातो किंवा दिंडीच्या ठिकाणी जातो, तिथं चहाची व्यवस्था केलेली असते. तिथं चहाचा एखादा कप भरलेला किंवा जी वाटी आहे ती वाटी भरलेली किंवा स्वतःची वाटी भरलेली, ती वाटी एखादा वयोवृद्ध आहे, आपल्याबरोबरच 16-17 किलोमीटर चाललेलं आहे, थकलाय बिचारा, भागलाय आणि थांबलाय, बसलाय, तो आपल्या तंबूजवळच थांबलाय. आता उठवून असं झालंय त्याला जरी जाऊन तुम्ही तुमचा कप दिला तर ते शारीरिक तप आहे. ही सूक्ष्मता आहे. शक्यतो इतक्या खाली कोण सांगत नाही, पण सांगणं गरजेचं आहे. लक्षात आलं का बघा. अनेक लोक म्हणतात उद्धव महाराज असं कसं काय, नाही असं आहे, ते माझं काय पदरचं नाही, ते शास्त्रात सांगितले ते आहे. ध्यानात येतं का बघा. नाही, सगळे पुरावे तुम्हाला माऊलींच्या ज्ञानेश्वरीमध्ये आहेत किंवा गाथ्यामध्ये आहेत. आता त्याच्या पुढं एखाद्याला ताट भरून देणं हे शारीरिक तप आहे. मी दिंडीचं सांगतोय ना, पुण्य करायला गेलाय ना आपण, काय दुसऱ्याच्या ताटावर जाऊन बसणं. हे समजा तिथे एक विशिष्ट आवडता पदार्थ आहे, तो मला जास्त मिळावा अशी अपेक्षा ठेवली की पुण्य करता होय पाप. हे लक्षात ठेवा. सगळ्यांच्या आधी मलाच जेवण मिळावं, पुण्य करता होय पाप. इच्छा तुमची सांगते ना, तुमचं परमार्थ हा इच्छेवर अवलंबून असतो. तो सांगतो ना तुम्हाला. तंबूमध्ये बसल्यानंतर एखादा वयोवृद्ध आहे, पायावर हात फिरवायला, लक्षात येते आपल्याला त्याच्या आता पाय दुखाले, त्याच्या पायाला तेल लावलं तरी ते शारीरिक तप आहे. फक्त गावात आल्या तुझ्या पायाला तेल लावलं म्हणून सांगायचं नाही. तप जे असतं ते तप सांगायचं नसतं कोणाला. दान धर्म इत्यादी या गोष्टी त्या बोलून दाखवायच्या नसतं, ते करायचं असतं. आता त्याच्या पुढची गोष्ट सांगतो, थोडीशी लज्जा बाजूला ठेवून ती सांगतो आपल्याला, म्हणजे लक्षात येईल शारीरिक तप म्हणजे काय. तुम्ही आळंदी ते पंढरपूर पुण्य करण्यासाठी चाललाय ना, निश्चित आपलं पुण्य करण्यासाठी आपण चाललेलो आहे. आता जाताना ज्या वेळेला आपण जात असतो त्यावेळेला सकाळी आपण उठल्या उठल्या प्रातःविधीसाठी जातो, बरोबर. मागच्या गावानं आपल्याला नावं ठेवता कामा नये. असं काय कार्य केलंय तुम्ही आतापर्यंत केलंय का? नाही केलं, कारण हे सांगितलं नाही कुणी. जे शास्त्रात आहे ते सांगितलं नाही. याच्यासाठी 2 ग्रंथ सांगतोय. एक तुकोबरायांची गाथा आहे आणि दुसरा आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता आहे. त्या दोन्ही ग्रंथांचा तुम्ही चांगला अभ्यास बारकाईने करा, म्हणजे शारीरिक तप कळेल तुम्हाला. हे पदरचं माझं नाही, लक्षात आलं का. फक्त वागा जमलं तर. प्रातःविधीला गेल्यानंतर जिथं आपण माळ रानामध्ये त्या शेतामध्ये जातो तिथं पहिल्यांदा खड्डा काढायचा असतो. त्याच्यामध्ये प्रातःविधी आवरायचा आणि तो खड्डा झाकायचा. त्यामुळे काय होतं, आपल्याला कोणीतरी शिव्या देऊ शकत नाही. कळलंय का. शारीरिक तप आहे. तुम्ही पाठीमागं घाण करत पुढे जायचं आणि मागच्याने जर तुम्हाला बोलले की हे काय इतकी घाण केली इत्यादी इत्यादी, तुमचं पुण्य संपलं. किती सूक्ष्मता आहे बघा. आपण वारी करतोय ते शारीरिक तप म्हणून करत असताना किती सूक्ष्मता बारकावे किती आहेत हे ध्यानात येतं का बघा. त्याच्या पुढे सांगितलेलं आहे की गुरुप्राज्ञ, गुरूंची सेवा करणं हे एक शारीरिक तप आहे. गुरूंची सेवा करत असताना शारीरिक, वाचिक आणि मानसिक हे 3 काया वाचा मणी असा एक शब्द आहे त्याच्यामध्ये. देवाची सेवा करताना काया वाचा मणी झाला विष्णुदास, काम क्रोध त्याशी बाधेची ना, अशी सेवा करावी. गुरूंची सेवा काया वाचा मनानं करावी.
हे शारीरिक तप आहे, लक्षात येतं का बघा. त्याच्या पुढे गेल्यानंतर प्राज्ञ म्हणजे विद्वान. विद्वानांची सेवा करावी. आता असं काय विद्वान येतो, भगवद्गीतेतला शब्द येतो प्राज्ञ. असं काय, तर त्याला शास्त्राने एक पुष्टी दिलेली आहे. ती पुष्टी अशी आहे, विद्वत्त्वंच नृपत्वंच नैव तुल्यम कदाचन स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते. विद्वानांची सेवा काय करायची? राजाची एखाद्या सेवा नाही केली तर चालतं म्हणतात, पण विद्वानाची सेवा करायची. त्याला प्रमाण आहे, आपल्याकडे पुरावा आहे. विद्वत्त्वंच नृपत्वंच नैव तुल्यम कदाचन. विद्वान आणि राजा यांची तुलना कधीही होऊ शकत नाही. राजाला त्याच्या देशामध्ये पूजलं जातं आणि विद्वानाला संपूर्ण विश्वामध्ये पूजलं जातं. धडा देतं का बघा. म्हणजेच त्या विद्वानांची, तो पण विद्वान निष्पृह असला पाहिजे, विद्वत्ता दाखवणारा असता कामा नये. हे प्रकार वेगळे आहेत ते, आणि तो खोल अभ्यास आहे. पण कळतं, कृतीतून पुढे जातो तो विद्वान असतो. ज्याची कृती उत्तम आहे, ज्याचं मन स्वच्छ आहे, वाणी पवित्र आहे, तो विद्वान असतो. लक्षात आलं का बघा. म्हणजे विद्वत्ता दाखवणं, विद्वत्ता मांडणं आणि विद्वान असणं हे ओळखण्याची कला आपल्याकडे असली पाहिजे. नाहीतर मग भलत्याची ठाई भलताच विश्वास असा आपला घात होऊन जातो. आणि मग नंतर कळतं, अरे रे, मी जिथं विश्वास ठेवला तो आपला स्वतःचा घात आपला झाला. असं असता कामा नये. म्हणून पुढे सांगितलेलं आहे की पूजनम, यांचं पूजन हे शारीरिक तप आहे. पुढे आहे की शौच मार्जनम, शौच मार्जवम, शौच शुद्धता. शुद्धता कशी शुद्धता? आतून बाहेरची शुद्धता आणि बाहेरची शुद्धता. आतली म्हणजे अंतःकरणाची. अंतःकरण चतुष्ट आहे, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. या चारींची शुद्धता करावी लागते आपल्याला. या चारींची शुद्धता झाल्याशिवाय आपल्याला परमार्थ करता येत नाही, किंबहुना करल्यासारखं वाटतं आपलं. वारकऱ्याच्या मुखामध्ये शिवी असताच कामा नये, अपशब्द असताच कामा नये. ज्याच्या गळ्यात माळ आहे त्याच्या, लक्षात आलं का बघा, अपशब्द असताच कामा नये. मग महाराज लोकांच्या मुखामध्ये, कीर्तनकार प्रवचकरांच्या मुखामध्ये, ज्याच्या गळ्यात माळ आहे त्याच्या मुखामध्ये अपशब्द असताच कामा नये. तुमच्या ध्यानात येतं का बघा. म्हणून अपशब्द काय करतो? वाणीचं पावित्र्य घालवतो. तुम्ही एखाद्या गाईला, एखाद्या जनावराला, एखाद्या मुख्या प्राण्याला जरी अनावधानानं तुमच्या मुखातून शिवी गेली, अपशब्द गेला, तरी तुमच्या वाणीचं पावित्र्य पूर्ण निघून जातं. उदाहरण एक देतो आणि पुढे जातो. 10 लिटर 20 लिटर दुधाचं कॅन असतं, 10 ते 20 लिटरचं. त्याच्यामध्ये एक खडा मिठाचा, एक खडा, त्या दुधाची सगळी विल्हेवाट लावतो व्यवस्थित. ते 10 लिटर दूध एका मिठाच्या खड्यानं जर नाश पावत असेल, तर तुम्ही सकाळी काकड्यापासून संध्याकाळच्या भजनापर्यंत जर नामस्मरण घेत असाल, मुखानं देवाला आळवत असाल, म्हणजे अभंग म्हणणं हे सुद्धा नाम आहे. लक्षात आलं का बघा. वाचन करणं, पारायण करणं हे सुद्धा देवाचं नाव आहे. मुखातून नाम घेताय तुम्ही दिवसभर, ती साधना करताय, शारीरिक तप करताय, आणि वाणीतून तुमच्या जर अपशब्द एक निघाला तर ते दिवसभराचं. म्हणून आमचा परमार्थ का फलद्रूप होईना झालाय याची कारण मीमांसा ही आहे. हे फक्त मी काही तप सांगालोय, अजून पुढची 2 तप आहेत, त्याच्यासाठी 2 पुढचे श्लोक काढलेले आहेत. वाचिक तप आणि मानसिक तप. लक्षात ठेवा. दिवसभर तुम्ही पारायण केलंय, दिवसभर तुम्ही साधना केलाय, आणि उठताना म्हणजे संध्याकाळी भजन झालंय तुमचं, आणि संध्याकाळी उठताना एक जण म्हटला की अरे तो भजना कुठं आज याय नाही, त्याच्याबद्दल तुमच्या मनात थोडीशी अगदी पुसट बोलून दाखवलं नाही, वाणी बोलून दाखवते, पण अंतःकरणामध्ये थोडस जरी अस्पष्ट असं वाटलं, लई शाणा झालाय, दिवसभराचं भजन गेलं. तुमच्या ध्यानात येतं का बघा. मी अगदी खालची भाषा वापरतोय, अगदी सोपी तुम्हाला कळण्यासाठी. अंतःकरणामध्ये वाटलं तर, कारण अंतःकरण चतुष्टय हे आपल्या जवळ आहे, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. मनामध्ये संकल्प आणि विकल्प होतात. ज्या मनानं सकाळी भजन करायचं ठरवलं, त्याच मनामध्ये विकल्प संध्याकाळी यायला चालू होतात.
मग कसा परमार्थ आमचा कडेला जाणार? का परमार्थात म्हणजे इतकी वर्ष घालून परमार्थ आमचा कडेला जात नाही असं का वाटतं? याची कारणं ही आहेत. संकल्प विकल्प करतं ते मन. बुद्धीच्या ठिकाणी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, बुद्धीचे वैभव अन्न नाही दुजे, एका केशिराजे सकळ सिद्धी. बुद्धी व्याप्त असली पाहिजे. बुद्धीच्या ठिकाणी ज्ञान ग्रहण करण्याची शक्ती आहे, पण ती ज्ञान ग्रहण करण्याच्या शक्तीला आपण आदेश दिला पाहिजे की जे ज्ञान आहे ते ज्ञान फक्त भगवंताच्या प्राप्तीचं असावं. चित्तामध्ये चिंतन करणे हाच विषय आहे. वासुदेव त्याची देवता आहे, लक्षात आलं का बघा. चित्ताची देवता वासुदेव आहे. प्रत्येक इंद्रियाची देवता वेगळी आहे, विषय वेगळा आहे. वासुदेव जो आहे तो चिंतन. मग चिंतन काय करतं? वासुदेव जो आहे त्या वासुदेवानं विष्णूनं तो शेषनागावर बसलेला त्याची मूर्ती थोडीशी दृष्टीसमोर आणा किंवा त्याचं चित्र एखादी प्रतिमा दृष्टीसमोर आणा की एक हात लावलेला आहे आणि डोळे बंद आहेत. कारण का? चिंतन करणे हीच वासुदेवाची खरी प्रतिमा आहे. आणि चित्तामध्ये चिंतन असावं, चिंता असू नये. लक्षात आलं का बघा. आणि अहंकार मग काय? सर्वत्र नाचवी तो गा अहंकारो. सगळीकडे नाचवतो त्याचं नाव अहंकार आहे. त्याला थोडस बाजूला ठेवण्याची कला आपल्याकडे असली पाहिजे. मी काय सांगते बघा, अहंकार निघून जात नाही. सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटे नाचवी असं ज्ञानी माणसांच्या बद्दल बोललं जातं. माऊली म्हणतात तर तो घालून बाजूला जात नाही, पण काढून टाकता येत नसला तरी बाजूला ठेवण्याचं सामर्थ्य आपल्या जवळ असावं. उदाहरण सांगतो, अहंकार कसा बाजूला ठेवायचा आणि पुढे जातो. सकाळी पोहे खाताय, प्लेटमध्ये पोहे असतात बरोबर. पोह्यामध्ये काय काय असते? बरंच काय असते. जे आवडणार असते, आवडणारं नसते, पण ते टाकावं लागते. शिरा त्यात ते असते, आवडणाऱ्या सगळ्याच गोष्टी शिऱ्यात असतात असं काही नाही. काही लवंग घालतात, आवडते का? नाही. आता त्या पोह्याच्या प्लेटेमध्ये असणारा कढीपत्ता काही जण खातात, आरोग्याला चांगला आहे युट्यूबवर सांगितले म्हणून खात असतील, पण मिरच्या खात नाही. मग काय करतो आपण? ते मिरच्या अलगद बाजूला काय टाकतोय खाली. बघा, काढून टाकणे आणि बाजूला ठेवणे, बाजूला सारणे हा शब्द मी प्रयोग वापरतोय आपल्याजवळ. मिरची काढायची आणि टाकायची. पाहुणं काय म्हणते? मिरची काढून टाकत नाही, मिरची बाजूला ठेवतो. बरोबर ना? ती कुठं असते? त्या प्लेटेतच असते. फक्त घासात येताना ती आता किती वेळा घासात येते माहिती आहे ती? किती वेळा येते सांगा? प्रत्येक घासात आहेच. म्हणजे प्रत्येक घास खायच्या आधी किती तुम्ही बोलत असला पुढच्या बरोबर, तरी नजर कुठं असते? हा, नजर कळते ना आपल्याला. ती नजर आपली मिरचीवर असते. बोलणं इकडे पडत चालू असते, पण नजर मिरचीवर असते. खाली बघून खातोय का आपण? नाही खात, पण नजरेवर खातोय. ते चमच्यानं बाजूला लगेच सारतोय, टाकतोय तोंडात, परत बाजूला मिरची सारतोय. आता ती मिरची सारखी दमवत असते तरीही ती बाजूला. मग घातलीच का? त्याच्याशिवाय चव नाही ना. मग खाल्ली तर काय तोटा? अनेक तोटे आहेत. ते तोटे पुढचे सहन करण्यापेक्षा बाजूला काढून ठेवलेली चांगलं. तसा अहंकार बाजूला तेवढाच काढून ठेवायचा, काढून टाकता येत नाही. बाजूला सारायचा, पुढचं कार्य करायचं. पोट भरले की त्याचं काहीही काम नाही, प्लेट बरोबर निघून गेलं तरी चालते. तुमच्या ध्यानात आलं काय बघा? मिरच्या घातल्यात म्हणून पोहेच खाणार नाही म्हणलं तर हा उपाशी. परमार्थात अनेक गोष्टी अशा असतात, त्या बाजूला फक्त बाजूला ठेवाव्या. अहंकार हा असा बाजूला फक्त ठेवायचा, काढून टाकता येत नाही. ध्यानात आलं का बघा? मरेपर्यंत असणारच सोबत तो, फक्त त्याला बाजूला ठेवा तिथे शेजारी. आज येऊ देऊ नका, त्याला साधनेत येऊ देऊ नका. मग ती त्याला म्हणतात शौच, म्हणजे शुद्धता, आतील शुद्धता, अंतःकरणातील शुद्धता. आर्जवम हा एक शब्द प्रयोग अत्यंत म्हणजे सरळपणा. परमार्थात कसं असावं? सरळ असावं, वाकडं असू नये. आता तो दोष आहे फार मोठा, कारण बऱ्याच जणांना वाकड्यात शिरल्याशिवाय चालतच नाही. पण परमार्थात तरी असू नये. तुम्ही संसारात काय करता याच्याबद्दल मी काय फारसं बोलत नाही, पण परमार्थात सरळपणा असावा. त्यानं आपल्याला शुद्धता प्राप्त होते. कारण शारीरिक तप त्याच्या पुढे सांगितले ब्रह्मचर्य अहिंसाच. ब्रह्मचर्य असावा. आता ब्रह्मचर्य हा फार मोठा विषय, लक्षात राखा बघा. ब्रह्मचर्य म्हणजे लग्न करायचंच नाही का? ब्रह्मचर्य म्हणजे कोणकोणत्या पद्धतीनं? ब्रह्मचर्याचेच प्रकार अनेक आहेत.
तुम्ही शरीराचं ब्रह्मचर्य नुसतं म्हणणार आहे का? वाणीचं ब्रह्मचर्य, मनाचं ब्रह्मचर्य, हे प्रकार आहेत त्याच्यामध्ये. पुन्हा लक्षात येतं का बघा. आता हे ब्रह्मचर्य पालन करणं याचंच नाव आहे शारीरिक तप. आता आपल्याला सांगत होतो मगाशी कोणकोणत्या पद्धती. आता शारीरिक ब्रह्मचर्य आपल्याला सांगतोय. विषय सुटलेला नाही मगाशी, बऱ्याच जणांच्या विषय डोक्यात असणार आहे तो का म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस शेव सदा. म्हणजे आपला विषय काय चालू आहे? एकांत वास म्हणजे कुठेतरी आपण जाऊन बसणे, तिथं नाम साधना करणे म्हणजे एकांत नाही. आता जे चाललंय ना, हाही एकांतच आहे. एकाच उद्देशानं, एकाच ठिकाणी, एकाच ध्येयासाठी एकत्र ज्यावेळेला आपण येतो त्याला एकांतवास असं म्हणतात. शास्त्रीय परिभाषा आहे. काही कळली का? नाही कळली. उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल, कारण बऱ्याच परिभाषा अशा कळत नाहीत त्या. एकाच उद्देशानं आपल्याला काहीतरी प्रवचनात ऐकायला मिळणार आहे याच्यासाठी आलेले तुम्ही सगळे श्रोते, आणि आपल्याला प्रवचनात काहीतरी लोकांना सांगायचं आहे याच्यासाठी आलेला वक्ता, हे ज्या वेळेला एकाच विचारानं एकत्र येतात त्याला एकांतवास म्हणतात. तुमचं भजन एकांतवास, कीर्तन एकांतवास, सामुदायिक पारायण एकांतवास, सामुदायिक नामस्मरण एकांतवास, सकाळचा काकडा एकांतवास. कारण एकच ध्येय, एकच उद्देश, एकाच उद्देशानं सगळे एकत्र येतात त्यावेळा तो एकांतवास असतो. म्हणजे जंगलात जाऊन बसणं म्हणजे एकांतवास नाही. लक्षात आलं का बघा. वनामध्ये राही वनिताची चिंता करी, अशा पद्धतीने एकांतवास कधीही चालत नाही. अगदी वारीला जाताना सुद्धा तुम्ही 50 लोक एकत्र चाला ना, तोही एकांतच आहे. तुमच्या ध्यानात येते का बघा. फक्त गावातलं काही तिकडे न्यायचं नाही. तुमच्या ध्यानात तिथं ब्रह्मचर्य घेऊन जायचं. ब्रह्मचर्य म्हणजे कळलं ना, शारीरिक, मानसिक आणि वाचिक ब्रह्मचर्य असावं. अहो शरीराचं ब्रह्मचर्य माणसांना कळतं, पण वाणीचं ब्रह्मचर्य कुठं कळते? मनाचं ब्रह्मचर्य कुठं कळते? लक्षात आलं का बघा. वाणीचं ब्रह्मचर्य पाळण्यासाठी फार मोठी ताकद असावी लागते. मनाचं ब्रह्मचर्य पाळण्यासाठी फार मोठी ताकद निर्माण करायची असते. त्याच्यासाठी लागते साधना, आणि ती साधना करायची असेल तर साधकच व्हावं लागतं. ध्यानात येतं का बघा. साधकाशिवाय साधना पूर्णत्वाला जात नाही. आणि म्हणून सांगितलेलं आहे की अहिंसा. आता ही अहिंसा शरीरानं जी होते ती अहिंसा का? तिन्ही गोष्टी, शारीरिक, वाचिक आणि मानसिक. ध्यानात येतं का बघा. मी फक्त आता शारीरिक सांगतोय. मिळालीच पुढच्या वर्षी संधी तर आपण मानसिक आणि वाचिक या दोन्ही गोष्टी बघू एक एक वर्षानंतर. पण आता पुरतं एवढा तरी विषय समजून घ्या आपल्याला की कायिक अहिंसा, शरीराची अहिंसा. आता माहीचे दिवस आहेत ना, माहीचे दिवस चालू झालेले आहेत. सल्ला घालण्यासाठी आपण जातो, बरोबर आहे. ती सुरी फिरवण्याआधी काय विचारलं जातं? काय विचारतात? शिंदेवाडीत माही नाही? माहीच नाही. चांगली गोष्ट आहे. पण माहीला जातात तरी का नाही? गावात नाही म्हणून पै पाहुण्याकडे सगळ्या, बरोबर की नाही. पण काहीतरी विचारतात तिथं, एवढं माहित आहे ना. हा, विचारतात. मग प्रत्यक्ष तुमच्या हातात सूर्य असते का हो? तुमच्या हातात सूर्य असते? सूर्य असते दुसऱ्याच्या हातात, पण तुमची परवानगी लागते. ध्यानात आलं? पूर्व परवानगी दिल्याशिवाय तो सूर्य चालवत नाही. मग आपण काय म्हणतो? तेनं कापलं हो. तेनं कापलं नाही, आधी तू कापलंस. फक्त तेनं फिरवले तुमच्या ध्यानात. त्यामुळे त्याच्याकडे नाही. पुण्य करता होय पाप, दुग्ध पाजून पोशीला साप. त्यानं नाही ते पाप केलं, तुम्ही पाप केलेले. लक्षात येते का बघा. मग हिंसा तुम्ही केली का त्यानं? आपणच केलेली असते. माहीला जायचा जरी विचार आला तरी हिंसात्मक विचार घेऊनच पुढे जातोय. 16 अध्याय त्याच्यासाठी सगळा घातलाय. लक्षात आलंय का बघा. बघा तो विचार करून. आसुरी संपत्ती, दैवी योग, आसुरी योग, काय काय सांगितलेलं आहे. म्हणजे आपण माणसं दिसायला असतो पण आपण आसुरच असतो. राक्षसी प्रवृत्तीने आपण पुढे जात असतो. मग त्याच्यासाठी गुण, कर्म, विभाग इत्यादी इत्यादी गोष्टी शास्त्रानं सांगितलेल्या आहेत. लक्षात येतं का बघा. आणि मग पुढे सांगितलेलं आहे हे शारीरिक तप.
आपल्याकडून घडावं. आता एक साधं जाता जाता आपल्याला उदाहरण देतो म्हणजे लक्षात येईल की शारीरिक तप करत असताना सांसारिक निधी आणि सांसारिक व्यवहार बाजूला करून आपण शारीरिक तप कुठलेही पार पाडू शकत नाही. कुठलंच पार पाडू शकत नाही. पार पाडू शकतोय का? नाही. समजा सकाळी चहा प्यायचा असेल, पुरुषांना चहा प्यायचा असेल तर स्त्री करून देईल, पण चहा करायचा ज्या वेळेला असतो तेव्हा काय काय लागतं? साधनं लागतात. एक आगणी लागते, चहा पावडर लागते, पाणी लागतं, साखर शुगर असेल तर लागत नाही पण साखर लागते. ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर पात्र एक लागतं त्याच्यासाठी म्हणजे भांडं लागतं. आता हे सगळं एकत्र आलं, त्याला आगणी दिला की मग आपल्याला चहाचा आस्वाद घेता येतो, त्याच्याशिवाय आस्वाद घेता येत नाही. उदाहरण झालं. मग शारीरिक तप करत असताना आपण संकल्पित आणि अकल्पित अशा गोष्टी आपण पाहत असतो. संकल्प बुद्धी विवर्जित ज्या वेळेला परमार्थिक क्रिया करत असतो त्यावेळेला असणारा सांसारिक क्रिया या दुःखदायक आहेत का नसणाऱ्या सांसारिक क्रिया या शरीराला दुःख देणाऱ्या असतात, याचं पहिल्यांदा चिंतन झालं पाहिजे. म्हणून शेवटचे 2 मिनिटं मी तेवढ्यासाठी वापरतोय की झालेला संसार का असणारा संसार शारीरिक तपामध्ये कोणतं दुःख देणार असतो? कोणतं दुःख देतो? नाही, आता तशी तुमची विचारसरणी जशी असेल त्या पद्धतीनं उदाहरण देतो म्हणजे लक्षात येईल तुमच्या की पूर्वीच्या काळामध्ये बऱ्यापैकी मुंबई सारख्या ठिकाणीच नोकऱ्या, हातमागावर इत्यादी मागावर जाणं म्हणजे मुंबईला नोकरी, पुण्याला नोकरी. काय झालं, इथला एक मुलगा उठला गेला मुंबईला. आणि मुंबईला गेल्यानंतर त्याला बऱ्यापैकी नोकरी लागली. आता फारसा पगार नव्हता, परंतु त्यातूनही त्यानं काटकसर करून तिथं एक 10 बाय 10ची खोली घेतली. आता मुंबईत 10 बाय 10ची त्या काळची खोली आणि आज घेतलेला फ्लॅट एकच. तुमच्या ध्यानात येते काय बघा, मूल्यांकन वाढतं त्यामुळं त्यानं 10 बाय 10ची खोली घेतली. माप किती आहे? 10 बाय 10ची खोली. आता तो गावाकडे आला, गावात सांगायला 10 बाय 10ची खोली. मग आता जरा श्रीमंत झाला ना. 1 कोटीचा बंगला. आता मला वाटतं आजच मला इचलकरंजीमध्ये एकाने सांगितले, म्हणले महाराज 1 कोटीचा बंगला घेतलाय. 1 कोटीचा बंगला पुण्यात. म्हणलं चांगली गोष्ट आहे. म्हणलं फेडाय किती लागणार? आयुष्य लागणार. म्हणजे ज्या घरात राहायचं, ज्या बंगल्यात राहायचं, त्याच्या छपराकडे बघितलं की झोपच बंद. त्याच्या फुटपाथवर पाला मारून राहिलेली चांगली, किती पडली की झोपत्यात. किंवा म्हणते नाही महिन्याला पगार झाला तर आता चक्रवाढ व्याज असणार आहे. म्हणजे 1 कोटीच्या घरात राहतो. म्हटलं बाबा मोठाच आहेस. म्हटलं आलो पुण्याला काहीतरी येतो तुझा बघायला, काय हरकत नाही. पण एक लक्षात घ्या, असणारा संसार दुःख देतोय का नसणारा संसार दुःख देतोय? असणारा. आणि नसणारा लक्षात येतं. 10 बाय 10ची खोली घेऊन राहिला, गावात आला सांगायला आला. आता बऱ्याच ठिकाणी सांगितलं लग्न करायचं होतं, जमलंय लग्न, आणि सासरवाडीतले लोक सांगायला लागले जावायनं आमच्या 10 बाय 10ची खोली घेतल्या. कुठं? मुंबई. गावात पण मोठा बोलबाला झाला. आता झालं लग्न, झालं 1 महिना झाला, दोघं जोडी चालली आता तिकडे. नवरा नवरी कुठं चाललेत आता? 1 महिन्याची रजा. हो, नोकरी जायला नको का? नोकरी जायला पाहिजे. चालला तो. गेला तिथं. गेल्यानंतर तिथं बघितले खॉट, सिलेंडर, गॅस, 10 बाय 10ची खोली बंद. 10 बाय 10च्या खोलीत एक खॉट ठेवला आणि सिलेंडर एका बाजूला ठेवले की विषय संपला. ते कपाट काय घ्यायचंच नाही, त्या खाटाखाली टाकायचं, सगळं साहित्याने रिकाम व्हायचं. आता सगळं जेवण खाणं झालं, संध्याकाळी झोपण्याची वेळ झाली आणि झोपण्याच्या वेळेला दोघेही झोपले आणि ती पत्नी विचारायला लागली. फार तीक्ष्ण बुद्धिमत्ता असते स्त्रियांची. अनुभव घेतला असेल तर बघा, मला रोजच आहे. पण ती स्त्री विचारायला लागली की अहो, म्हटली तुम्ही 10 बाय 10ची खोली घेतली बरोबर आहे, पण उद्या आपल्याला बाळ झालं तर खोली बास होईल का आपल्याला? आता एकच खॉट आहे आपला हा. आता या 4 बाय 6च्या खॉटवर त्या बाळाला झोपवायचं कुठं? आता हा त्याच्या पुढचा विद्वान. 1 कोटीचं घर घेणारा किती विद्वान असेल सांगा की. जरासं सरकला इकडं आणि म्हणला इथं झोपवायचं बाळ दोघांच्या मध्ये. आता एवढं थांबाय पाहिजे का नाही? नाही थांबली. ती म्हणली जुळत झालं तर. आता जुळत झालं तर मग म्हणली आणखी सरकला, इथं झोपवायचं दुसऱ्याला. ती म्हणली यांच्यानंतर 2 वर्षांना आणखी एखादं बाळ झालं तर.
आता तिसरा बाळ झालं तर म्हणला इकडे सरकायचं, इकडं हा सरकायला गेला आणि वरून खाली पडला. आता खाली पडल्याबरोबर नेमकं उठायला येणार, बिचारीने दंगा केला आणि आजूबाजूच्या बोलवून घेतलं, उचलून गाडीत घातलं, दवाखान्यात ऍडमिट केला, पट्ट्या बांधल्या, डॉक्टर म्हटलं ऑपरेशन शिवाय पर्याय नाही. उदाहरण माझं संपलं. पुढचा अगदी जीव कानात आणून उदाहरण सांगितले की कानात जीव येतोय बघा. मला मी शास्त्र सांगावं ते कळणार. आता मग त्याने सांगितलं ऑपरेशन शिवाय पर्याय नाही. आता झालेल्या मुलांनी दुःख दिलं का न झालेल्या मुलांनी दुःख दिलं? न झालेल्या आणि झालेली सुख देतात. सांगा अनुभव तुमचा काय आहे ते. संसार असाच आहे हो, झालेली दुःख देतात आणि न झालेली पण दुःख देतात. झाले की नाही सांगा बघून. मग ह्या अवस्थेमध्ये आम्ही असताना किमान जेवढा वेळ आहे तेवढा शारीरिक तप म्हणून परमेश्वराच्या दारामध्ये बसणं, परमेश्वराची उपासना करणं, सेवा करणं, काहीच नाही मिळालं. समजा इथं बसाय टाकले, संयोजकांनी सगळे केले, स्वच्छ केले, सगळे केले, किमान आपण एक संधी तरी मिळते का बघावं, याच्यासाठी आपण यावं पुढं. एक संधी मी म्हणतोय, सेवा मागून घ्यायची नसते, सेवा करायची असते. मागून घेतात त्याला सेवा म्हणत नाही. म्हणून इथं जाजम टाकला एवढंच नाही ना, जाजम टाकायला मला वेळ मिळाला, मी जाजम काढून जाईन. आता जाजम काढून जायचं तर 11 वाजेपर्यंत थांबायला पाहिजे. नाही प्रवचन झालं झाडून जाशील, महाराजांनी सांगितले शारीरिक तप गुणून जाशील. नाही, एक लक्षात येते का, हे शारीरिक तप आहे. म्हणजे इथं आल्यानंतर सूक्ष्मातील सूक्ष्म, अगदी एखादा वाळूचा खडा जरी पायाला लागत असला आपण चालताना, तरी तो खडा कुठं आहे आता लक्षात ठेवायचं आणि सगळं अंतरून काढल्यानंतर तो खडा बाजूला टाकायचा. ही शारीरिक तप आहे. ध्यानात येतं का, जिथे सेवा होते त्याच ठिकाणी फलद्रुपता असते. अशी फलद्रुपता आपल्या हातून सर्वांना मिळावी हीच ईश्वरी प्रार्थना. पुंडलिक वरदारे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आता